नमस्कार मंडळी, मी आहे श्रुतिका आणि तुमचं माझ्या नव्या रंबा यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे. आज उशीरच झाला आहे कारण की म्हणजे घरी येता येता एक काम होतं, सो ते करत आम्ही आलेलो आणि घरी आल्यावरती ऑलमोस्ट 9:15 झालेले. तर मी फक्त डाळ भात बनवला आहे आणि देवाची जी साफसफाई आहे म्हणजे देवाची भांडी मूर्त्या वगैरे क्लीन करायचं आता मी ठरवलं आहे. मला असं रात्रीचं क्लीन करायला नाही आवडत, पण ठीक आहे, उद्या रक्षाबंधन आहे, उद्या घाई होईल आणि जायचं आहे बरेच ठिकाणी, त्याच्यामुळे मी आत्ताच क्लीन करायचं ठरवलं आहे. म्हणजे देवारा पण मस्त चकाचक होईल आणि दिवाबत्ती वगैरे उद्या राखी, देवाऱ्याची राखी आहे, मी दरवर्षी देवाऱ्याला पण राखी बांधते, सो ती काढून मस्त स्वच्छ देवाऱ्यावरती व नवीन राखी बांधता येईल. सो असं आहे प्लॅनिंग, बघूया. ॲज ऑफ नाऊ तर असं आहे. आणि उद्या जायचं आहे मला खारवरून मग दादाला राखी बांधणं. पहिला मी इकडे किरणला, माझ्या मावशीच्या मुलांना, आणि इथे विरारला राखी बांधणार आहे. त्याच्यानंतरला मी जाणार आहे खारला दादा आहे आणि परत बाबू म्हणजे आमचा काकांचा छोटा मुलगा आणि अजून एक माझा मानलेला भाऊ आहे, म्हणजे बेस्ट फ्रेंड मानलेला भाऊ असं सगळंच. सो त्याला राखी बांधायची आहे, माझ्या बेस्ट फ्रेंडचा नवरा. सो त्याला राखी बांधायला जायचं आहे. मग असं सगळं आहे, बऱ्याच ठिकाणी जायचं आहे. बघूया उद्या काय होतं आहे ते. आणि मम्मी पण मामाकडे जाणार आहे, सो बघूया, आमचं चाललं आहे एकत्र निघायचं. आणि मग तिकडून मम्मीचं पण सेम प्लॅन, मामाकडून पुन्हा इकडे येणार आहे खारला. माझा मामा एल्फिस्टनला राहतो, सो एल्फिस्टनवरून पुन्हा खारला येणार आहे. आणि मग परवा काकाचे श्राद्ध आहेत, वर्ष झालं तेच नाही कळलं. उद्या म्हणजे 9 ऑगस्टला त्याला 1 वर्ष पूर्ण होईल आणि नेमकं रक्षाबंधनच्या दिवशी म्हणजे जे कार्य होते ते काही कारणास्तव ऑलरेडी 29ला होते कार्य, पण आमच्या गावातल्या एक आहेत त्या वारल्या, त्याच्या आजी, त्याच्यामुळे कार्य गेले परत उद्या, म्हणजे उद्या ठेवणार होतं, पण रक्षाबंधन आहे म्हणून मग लोकांना यायला नाही भेटणार, त्याच्यामुळे मग पुन्हा ते संडेला. सो रक्षाबंधन झाल्यावर नेक्स्ट डे काकाचे कार्य. सो असं उद्या त्याला 1 वर्ष कंप्लीट होईल काकाला जाऊन. कधी वर्ष झालं तेच कळलं नाही. सो 1 वर्ष झालेलं आहे आणि आता परवा त्याचे श्राद्ध आहेत. सो मग सगळेजण रक्षाबंधनचं हुरकून श्राद्धाला येणार आहेत. सो ठीक आहे, असं होतं ना, कोणी गेलं किंवा काय झालं तरी लाईफ चालतच राहते. आता 1 वर्ष पण कसं होऊन गेलं, तो गेल्यानंतर ते पण कळलं नाही. आणि आम्हाला नक्कीच त्यांची आठवण येते, स्वप्नात पण येतो बऱ्याचदा. सो ठीक आहे, काय करू शकतो आता आपण. आणि चाललेलं आहे, बघूया आता उद्या काय होते. आमची काकी आहे, सो आम्ही काकीच्या म्हणजे काका गेल्यापासून काकीच्या जास्तच कॉन्टॅक्टमध्ये असतो. 2-2, 3-3 दिवसांनी कॉल असतो, नाही केलं तर काकी पण करते. सो काका गेल्यापासून असं झालं की कोणाचा काही भरोसा नाही, कोणी पण कधी जाऊ शकतं. त्याच्यामुळे आजचा दिवसच आपला आहे, याच्यानंतर काय होईल 2 मिनटानंतर किंवा 1 मिनटानंतर किंवा आत्ता, त्याची काहीच गॅरंटी नाही आहे. सो आत्ताच ॲट प्रेझेंट जे आहे तेच आहे. आणि काकीने काकासाठी बरंच केलेलं आहे. काकी होती त्याच्यामुळे आम्हाला काकाचं टेन्शन नव्हतं. काकीने एवढी त्याची सेवा केली आहे ना, एवढी सेवा केली आहे की दुसरं कोणीही केली नसती. खूप म्हणजे खूप तिने काकासाठी केलेलं आहे. आणि असं आता लोक म्हणतील की हा मग काय झालं, नवऱ्यासाठी केला, पण नवऱ्यासाठी पण न करणाऱ्या बऱ्याच आहेत किंवा आपल्या बायकोसाठी पण न करणारे बरेच जण आहेत, पण खूप सेवा केली आहे. मी काकीला बोलते आता जे झालं ते झालं, आता तू तुझी लाईफ जग, कारण की माणूस गेला तर त्याच्यापाठी आपण पण काय मरू तर शकत नाही, आयुष्य जगायचं आहे. सो मी तिला बोलते ठीक आहे, आम्हाला कळते तुला
त्याची खूप आठवण येईल, कारण की लाईफ एकटं जगणं काही इझी गोष्ट नाही आहे. पण ठीक आहे, आता आपण काय करू शकत नाही आणि तुला तुझी लाईफ जगावीच लागेल. सो थोडं ह्याच्यातून बाहेर येण्याचा प्रयत्न कर, असं मी तिला समजवत असतो. सो इकडे मी सगळे देवाची जे सामान आहे, ज्या मूर्त्या आहेत त्या क्लीन करून घेतलेल्या आहेत आणि आता मला थोडंसं देवाला साफ करायचं आहे. सो सिद्धांत आलेला आहे. मी त्याला कॉल करत होते, पण आता तो गाडी चालवत होता म्हणून फोन नाही उचलला. मग असं आल्यावरती आम्हाला असं गाडीला पूर्ण बघायची सवय आहे. गाडीवरून उतरला की सगळं गाडीचं चेक करत असतो. तो माहिती नाही काय चेक करत असतो बघा. बघतोय मिस कॉल कोणाचा आहे. नंतर काहीतरी तुटलं वगैरे आहे म्हणून त्याचा फोटो काढतोय. आणि आम्ही चाललोय मम्मीकडे. ऑलमोस्ट 12:30 वाजले. कधी जायचं बोललं ना की आमचे साहेबच लवकर येत नाही. सो किरण बोललाय काहीतरी खायला घेऊन ये, पण आता माहीत नाही 12:30 वाजलेत काय चालू भेटणार आहे. आईस्क्रीमवाला असेल तर मिळेल, पण मला नाही वाटत आईस्क्रीमवाला पण चालू असेल इतक्या उशिरा. आणि निघायला ऑलरेडी उशीर झाला आहे. 12:30 वाजलेत आणि ह्याचं काहीतरी भलतंच. हे व्यवस्थित ठेवलं आहे का, ते व्यवस्थित ठेवलं आहे का. कोणाला जॉब पाहिजे. तो रिक्षा आपल्याला पार्ट टाइम मध्ये पाहिजे. अच्छा, चकली कुठून आणलीस. मग चकली हाय तरी कशाला खायला पाहिजे होतं. आईस्क्रीम साठी स्टेशन पर्यंत गेलेलो होती पाण्यातली आईस्क्रीम आणायला. नाही ना, बंद होती. काय दुकान वाजले किती, 1:45.